त्यामुळे त्यांना देखील धन्यवाद असेल. आमचे महागुरु वयाल गावाचा एक गोड आवाज आणि खालापूर तालुक्यातील एक बुलंद आवाज आपण पाहतोय पॅडिस सर. हल धन्यवाद अखिलेश, आपलं देखील मनापासून स्वागत स्वागत. याच्या अगोदर आपण आवाज ऐकला यश मालकर यांचा आणि त्यांच्या समवेत अजिंक्य बोर्ड. सध्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त कॉम्पिटिटिव्हमध्ये कोणी त्या स्पर्धा कव्हर जे केल्या असतील ना त्या अजिंक्य बोर्ड, त्याच्यानंतर मानवजी मनोरे, हे दोन समालोचक आपण पाहिले असेल प्रत्येक स्पर्धेमध्ये. डे नाईट स्पर्धा आताच आपण पाहिली असेल आदिवासी रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा आता आपण पाहिली असेल अजिंक्य बोर्ड यांच्या माध्यमातून ती संपन्न देखील झालेली आहे, समाप्त झाली. त्यांनी सुद्धा खूप चांगलं समालोचक केलं, त्यांना आपण धन्यवाद देऊया. नक्कीच मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती यश मिळण्याची शक्यता आणि इथे झेल झालाय ड्रॉप. कल्पेश कदम यशची रक्षक मात्र तिथे थोडीशी गलती करतायत आणि पहिला झटका जर मिळाला असताना माडपाई माडप संघाला तर मज्जा नक्कीच आली असती, परंतु इथे पहिलाच झेल सोडला आणि जीवनदान मिळालंय फलंदाज आपण पाहतोय विनायक या फलंदाजाला. पॅडी काय मॅच घडते. पहिल्या चेंडूवरती यश घेण्याचा प्रयत्न होता परंतु ते साथ मात्र मिळालं नाहीये. हा नक्कीच अखेर जर आपण पाहिलं असेल क्रिकेट आपण नेहमीच सांगत असतो की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, जिथे चेंडूवरती जेल ड्रॉप झाला. इथे मात्र आपण पाहिलं असेल चांगलासा चेंडू बाउन्स ट्रॅकचा वापर केला जातोय आणि इथे आपण फक्त पाहिलं असेल फलंदाज दिशा देण्याचं काम या चेंडूवरती केलेलं आहे. नक्कीच पॅडी बघा पहिल्या चेंडूवरती रोहित करांदे, कराड एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे, अख्खा कराडा गाव हा आमचा चांगल्या ओळखीचा आणि जवळचा आहे. कारण कराड संघासोबत आमचे बरेचसे चांगला रिलेशन आहे आणि त्यांना बऱ्याच वेळेला आम्ही जवळून क्रिकेट खेळताना पाहिलं आहे, परंतु त्यांना देखील शुभेच्छा असतील. आणि एक जवळचा संघ आपण पाहतोय माडपाई माडप हा संघ देखील आमच्या जवळचा आहे, त्यांना देखील शुभेच्छा असतील. आणि माडप या गावातून आपण पाहतोय या गावचे जावई रुपेशजी कांबळे हे देखील या मॅचचा आस्वाद घेतला आणि त्यांच्या माध्यमातून देखील माडपाई माडप या संघासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील करूयात मोस्ट वेलकम. आणि बोलूयात सामन्याकडे. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 3 धावा. 3 धावा लागले धावफलकावरती. वडगाववाले वडगाव टीम आपण जे जाया डावू नका पुढे, आजच्या सूचना आपल्याला आले. वडगाव टीम आपण जाऊ नका. हा तत्पूर्वी आपण साहेबांचं करूयात स्वागत. यशवंतजी प्रबळकर यांचं शुभ सन्मान या शृंखलेच्या माध्यमातून करण्यात येईल. मी विनंती करतो निखिल प्रबळकर यांना, कल्पेश तेलांगे यांना की त्यांनी या साहेबांचं स्वागत करायचं आहे. यशवंत प्रबळकर मान्य उपस्थिती आपल्याला इथं पाहायला मिळते, त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करण्यात येईल. परंतु इथे त्रिफळ उद्ध्वस्त झालाय, फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला झटका, पहिला हादरा बसतोय तो माडपाई माडप संघाला. डीजे आयोजक एक नंबर चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल तर खूप चांगली आपण ही स्पर्धा पाहतोय. आता ज्याची आपण व्यासपीठातील उपस्थित पाहिले सर्वात आपण अखिलेश स्वागत करूया. आणि खूप चांगली स्पर्धा आपण पाहिली असेल. मोठा आपण पाहिलं क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी अजिंक्य इथे आपण भरवण्यात आलेला आहे. हा नक्कीच आपण पाहतोय अरविंद काका गायकवाड, त्याचबरोबरीनं आपण पाहतोय या ठिकाणी दिलीप काका निकालजे, त्याचबरोबरीनं आमचे शिंदे काका त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आणि समीर शेठ बेलोसे रेल्वे सेंट्रल रेल्वेचे कर्मचारी त्यांचं देखील या ठिकाणी आगमन. आणि गोविंद पालांडे यांचं देखील गोविंद मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय श्रीकांत शिंदे, त्यानंतर निखिलजी प्रबळकर आणि मारुती देवघर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. दादा अगदी 2 मिनिटाचा वेळ तुम्ही या ठिकाणी द्या आणि तुमचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. ओके
थोड्या वेळात ते दाखल होतील. रमेशजी तवले देखील त्यांच्या सोबतीला असतील आणि सर्व आमचे जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी या स्पर्धेला पाहण्यासाठी येतात ना त्यांचा सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रत्येकाला विनंती असेल की इथून दूरवरचं अंतर आहे त्या कारणासाठी दिसत नाही कोण कुठे उभे आहेत, परंतु जर वरोसे गावचे ग्रामस्थ, वरोसे वाडी, वरोसे बुद्धवाडा, वरोसे टाकूरवाडी, नडाल टाकूरवाडी, बोरगाव यातील या सर्व चारी पाची गावातील जर ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थितीमध्ये असतील, वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थितीमध्ये असतील, त्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती अजिंक्य ऑन हॅट्रिक गोलंदाज आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त आहेत. मात्र इथे चांगलासा चेंडू सन्मान दिलेला आहे. सनसिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघतोय. हा नक्कीच पॅडी बघा जी सुरुवात करायची होती ना ती सुरुवात आता मात्र रोहित कारंदेने करून दिली आणि रोहित कारंदे भन्नाट फॉर्म मध्ये आहे यावर्षी आणि तो फॉर्म मात्र आता मैदानामध्ये दाखवत असताना ज्ञानेश्वर गातडे आमचे कासपचे ते सुद्धा ऑनलाईन मॅच पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा. धन्यवाद ज्ञानेश्वरजी गातडे साहेब. आपण ऑनलाईनची मॅच 24 माध्यमातून पाहताय आणि आपलं देखील इथे आम्ही स्वागत करत आहोत. जयवंत तवले यांचं देखील शुभ आगमन इथे झालंय, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. बरेचसे प्रेक्षक वर्ग आता मात्र पॅडी आपली उपस्थिती मैदानामध्ये दाखवत आहेत. आणि अखिल सर बघा पहिला षटक पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं वाटत होतं या मैदानावरती आपण चांगली धावसंख्या येताना पाहायला मिळाली असती. मात्र तिथे आपण जर पाहिलं असेल थोडीशी घाई गडबड झाली. 2 विकेट लवकर तिथे बाद झाले आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जर आपण पाहिलं असेल तर रोहित कारंदे या गोलंदाज अप्रतिम असा गोलंदाज दर्जा तिथे सादर केलेला आहे आणि त्यांनी धावा खर्च केल्या. 3 विकेट प्राप्त केल्या 2 आणि चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिलेली आहे. हा नक्कीच ओळख आहे या कराडे संघाची ओळख आहे रोहित कारंदे आणि हुकमी एक्का आहे या संघाचा. जेवणजी तवले साहेब या ठिकाणी शुभ आगमन. जेवणदादा तवले त्यांचं देखील आपण इथे सरचे स्वागत करू. मात्र इथे या चेंडूवरती आक्रमण केलं. मान्यवरांचं स्वागत देखील मोठं आहे. फटक्याने इथे गेले षटकार 6 धाबा या चेंडूवरती आलेले आहेत. एक यंगस्टर आपण गोलंदाज आपण पाहतोय, जिगरबाज युवा गोलंदाज शुभम दांबळे मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. परंतु रोहित कारंदेने जी गोलंदाजी केली ना पॅडी ती गोलंदाजी आता इथे करावी लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक त्याने हाताळलं. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार आणि आता देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलक मात्र बदलते. धाव फलकावरती टोटल धावा आहेत त्या 1 बाद 2 बाद 10 धावा. हा 10-11 मध्ये आपण जर पाहिलं असेल लगेच या ठिकाणी आपला ज्यांचा लक्की नंबर आहे आपण गॉड ऑफ क्रिकेट मास्टर सचिन रमेश तेंडुलकर आणि 10 अंक इथे आता पाहिले सर्व धाव फलकावरती आले. माडपाई माडप संघ जिथे प्रथम फलंदाजी ग्रस्त आहे ना आणि आई गारमाता कराडे संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण इथे त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. पहिल्या षटक या ठिकाणी समावताल. दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगलासा चेंडू. मात्र या चेंडूला दिशा दिलेली आहे. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू वाटचाल करतो. ते चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. राहुल कारंद्याचं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मात्र ते 1 धाव या चेंडू ते सिंगल आली आहे आणि सिंगलच्या धावसंख्येच्या बरोबर आपण पाहिलं असेल जो नेल्सन आकडा आहे, शुभ आकडा आहे, ते 11 धाव व्हायला लागल्या त्या धाव फलकावरती माडबाई माडव संघाच्या. नक्कीच पॅडी जो क्षेत्ररक्षक आहे ना तिथे राहुल कारंदे थोडासा काळ मात्र क्रिकेट पासून लांब होता, परंतु एक काळ त्यांनी देखील गाजवलाय. भन्नाट फॉर्म मध्ये होते 2 वर्ष आधी, परंतु काही कारणास्तव त्यांना क्रिकेट पासून थोडंसं लांब राहावं लागलं. परंतु त्या खेळाडूकडे बरीचशी क्षमता आहे. असे कराडेचे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आणि इथे पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि हा आलाय 3रा विकेट. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथे फलंदाज विनायकच्या पाठीचा होतोय अंत. डीजी अविनाजी होतेकर साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालं. अविनाजी होतेकर साहेबांचं देखील आपण सरचे स्वागत करूया. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असतं तर विकेटच्या पडझडीला सुरुवात झालेली. इथे एखाद्याला कोणाला फलंदाजाला विकेटवरती एक चांगला खेळ करायला लागेल, एक चांगली पार्टनरशिप करायला लागेल. सध्या जर आपण पाहिलं असतं माडपाई माडव संघाच्या फलंदाजांना इथे सट होऊ दिले नाहीये. ते गारमाता कराड संघाच्या गोलंदाजांना. हा नक्कीच मी म्हटलं होतं जी गोलंदाजी केली ना रोहित कारंदेने तशीच गोलंदाजी करावी लागेल आणि नक्कीच या गोलंदाजाने ते ऐकलं असावं
आणि चांगला अचूक टप्पा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला, चांगली लेंथ मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर आलेला हा यश म्हणजे एक विकेट त्याने पटकावलाय. एक यंगस्टर जिगरबाज युवा गोलंदाज आहे. आपण बरेचसे खेळाडू आपण पाहतोय या मैदानामध्ये कराडे संघाकडून खेळत असताना एक यंगस्टरचा भरणा हा क्रिकेट संघ आज मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. नक्कीच. आणि अखिलेश सर आपण जर पाहिलं असेल पहिल्या मॅचमध्ये आपण इथे हाय स्कोरिंगची मॅच पाहिली, 51 धावा पहिल्या सत्रामध्ये आली. आता धावांचा पाठलाग करत असताना पनवेल संघ मात्र पराभूत झालेला आहे. मात्र दुसरी मॅच कदाचित या ठिकाणी वाटते लो स्कोरिंगची होईल की काय. मात्र इथे अजून काय जर विचार केला तर अजून माडपाई माडव संघाला एक चांगली फलंदाजी करायला लागेल, चांगला या ठिकाणी स्टार्ट घ्यायला लागेल. इथे एक मोठा धावसंख्या तुम्हाला इथं जमवायला लागेल. आमचे आदरणीय आपण पाहिलं असेल सरपंच सुनील दादा प्रभालकर यांचं देखील इथे शुभ आगमन झाले आणि इथे मात्र चांगला असा चेंडू आपण पाहिला असेल. सीप साऊंड बॅटच्या साइन ऐकायला मिळाला. चेंडू फाईन क्षेत्रामध्ये ते क्लिअर करतोय. चौकार आले 4 धावा. सुनीलजी प्रभालकर साहेबांचं देखील आपण स्वागत इथे करूया. राजेंद्र वेरोणकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. आणि इथे मात्र चौकार मात्र आल्या. मोठ्या पटकीची गरज होती सध्याच्या घडीला माडपाई माडव संग्राम. चला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवा. नक्कीच आपण व्यासपीठावरती पाहतोय अरविंदजी गायकवाड, दिलीप निकाळजे, बरेचसे मान्यवर आपण यशवंत प्रभाकर आपण पाहतोय. त्यानंतर आमचे शिंदे काका मात्र तिथे उपस्थित आहेत. या सर्व प्रेक्षकांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण पाहतोय सुनीलजी प्रभाकर यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष स्वागत. बोलूयात मॅचकडे. एका बाजूला आपण पाहतोय रसायनी विभागामधील एक बलाढ्य संघ गारमाता कराडे संघ आणि आपण एक पाहतोय लोह करसोंडी या विभागामधील एक दादा संघ माडपाई माडप. म्हणजे मैत्रीपूर्व लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. हा नक्कीच. सुनील प्रभाकर साहेबांच्या या ठिकाणी व्यासपीठावर शुभ आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. एक शांत आणि संयमी एक व्यक्तिमत्व म्हणावं पाहिलं असेल. कधी राग रोष नाहीये, कुठेही तरी राग रोष आला तरी मात्र एकदम शांत आणि संयमी जी व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं असेल सुनील प्रभाकर साहेब, त्यांचं देखील आपण व्यासपीठावर शुभ सावया त्या सन्मान करूया. मात्र इथे धावफलकावरती 15 धावा लागले. धावफलका युवा गणपतीचा हा चेंडू. आता इथे चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क निर्माण झाला नाही. षटक क्रमांक इथे दुसऱ्या समाजाला पहिल्या षटकामध्ये आहे. अखिलेश सर धावा आल्या 2-3 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झालेला आहे 12 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 15 धावा लागले ते धावफलकावरती. नक्कीच पॅडी. बघा इथून इथून माडपाई माडप संघाला येणाऱ्या उर्वरित 2 षटकांमध्ये किमान मला तर वाटतं 30 ते 35 धावा जमवाव्या लागतील. कारण जर या मैदानावरती तुम्ही जर पाहायला गेलात ना तर आउटफील्ड थोडंसं खराब आहे. आणि जेव्हा तुम्ही चेंडूची फेकी करताना तर जेव्हा क्षेत्ररक्षक तो चेंडू अडवण्यासाठी जी मेहनत घेतो ना ती मेहनत देखील तुम्हाला तशी करावी लागेल. आणि जर समोरच्या संघाला ती लढत तुम्हाला जर द्यायची असेल तर किमान मला तर वाटते 45 ते 50 धावा तुम्हाला आतापर्यंत लावाव्या लागतील. परंतु आतापर्यंत त्यांनी धावा लावल्यात. धावफलकावरती आपण पाहतोय या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 15 धावा. हा 15 धावा लागल्या. 2 षटकं समाप्त झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या आणि या षटकामध्ये आलेल्या 12 धावा. 2 षटकं समाप्त झालेले आहेत. मात्र इथे आता पाहूया तिकडे तिसरा षटक गोलंदाज झालेला आहे अक्षय भोईर. अक्षय भोईरचा पहिला चेंडू चांगलासा चेंडू मात्र या ठिकाणी पाहिलं असेल दिशा दिली आहे. कव्हर पॉईंटमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल धाव अखिलेश या चेंडूवरती आली आहे. दुसऱ्या धावाचा कुठला प्रयत्न इथं केला जात नाहीये. नक्कीच पॅडी. रोशन कारंदे मात्र तिथे उपस्थित होते. चांगल्या चेंडूची फेकी केली आणि एक धाव मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट माडपाई माडप संघाकडून मैदानामध्ये पाहायला मिळतंय. हा मोठी धावसंख्या तुम्हाला उभारायला लागेल. आता इथून मोठ्या पटके तुम्हाला शोधावे लागतील. खराब चेंडूची प्रतीक्षा करावा लागेल. हा चांगला चेंडू मात्र पाहूया. चेंडू सेफ प्लॅन धावतोय. एक धाव धावून पूर्ण झालेली आहे. आणि इथे आपण पाहिलं असेल चुकीला माफी नाहीये. हा मैदानी तसाच आहे. हा पॅडी मी म्हटलं होतं हा मैदानाचा आउटफील्ड आहे ना थोडासा खराब आहे. त्यामुळे तुम्हाला आहे ना जे क्षेत्ररक्षण करणारे क्षेत्ररक्षक आहे ना त्यांना चेंडूवरती नजर ठेवून चेंडूच्या टप्प्यामागे धावायला लागणार आहे. आणि जर तुम्ही थोडी चुकी केली ना तर चेंडू मैदानाच्या बाहेर तुम्हाला अलगद सोप्यारित्या पाहायला मिळेल. आणि जर चेंडूच्या मागे जर तुम्ही आता धावला असतात ना तर चेंडू हा कुठल्या दिशेने वळेल हे तुम्हालाही सांगता येणार नाही. हा नक्कीच. आणि चौकाराची गरज होती सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं असेल माडपाई माडव संघाला तो चौकार मात्र आलेला आहे. आणि त्या चौकाराच्या बरोबर आता 20 धावा लागल्या त्या धावफलकावरती. आता एक चांगली पार्टनरशिप झाली आहे. एक भागीदारी चांगली झाली. भागीदारी होणं खूप गरजेचं आहे. कारण का सुरुवातीला जर आपण फलंदाज पाहिलं असेल ना झटपट 3 फलंदाज बाद झाले. थोडीशी बिकट परिस्थिती होती. त्याच्यावर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अक्षय नाईक आणि त्यांच्या समोर आहेत.
अनिकेत. नक्कीच पॅडी पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. बाडपाई माडप संघाने जाणलंय आपल्या विकेट मात्र इथे पडल्यात. आता इथून जर आपल्याला खेळ सावरायचा असेल ना तर स्कोरबोर्ड चालू ठेवावा लागेल आणि तो स्कोरबोर्ड मात्र आता मैदानावरती आपल्याला चांगल्यारीत्या पाहायला मिळतं. एक चौकार आली होती त्यानंतर कुठलीही घाई केली नाहीये आणि इथे 2 धावा सुखरूपरित्या कंप्लीट केल्यात. 2 धावेच्या मदतीने स्कोरबोर्डवरती स्कोर आपण पाहतोय तब्बल 22 धावा. 22 धावा लागले धावफलकाचे. चांगला चेंडू मात्र या ठिकाणी बरोबर गती परिवर्तन या चेंडूवरती केला. त्याचा पेस पाहायला मिळाला आणि आज आपण पाहतो आई एकवेळा ट्रॉफीतली तिसरी रजनी आहे. 2 दिवसामध्ये आपण 2 रात्रीमध्ये मला असं वाटतं 5:30-6 वाजेनंतर त्या 6 वाजले होते. मात्र आजचा पोळ त्याच्या कदाचित या ठिकाणी आयोजकांना एक थोडासा विश्वासाचा स्वाद नक्कीच भेटेल. एक चांगली झोप कदाचित जर मॅच लवकर संपला. मात्र इथे चांगला चेंडू मारतो. चेंडूला उडवलं क्षेत्ररक्षण चेंडू खाली येत असताना सुरेख टिपलेला हा झेल रोहित कारंदने टिपलेला हा झेल इथे संपला. मात्र फलंदाजा खेळ डीजे मास्टर एक संधी. डीजे वाजव गाणी तुझे. असेल मर्याई गुलसुंदे आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल बीड. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. लागलीच इनिंग ब्रेकमध्ये इथे टॉस केला जाईल आणि आज या स्पर्धेमध्ये नियमांचा काटोकट या ठिकाणी पालन केलं जाईल. कारण का 2 दिवस आयोजकांना खूप त्रास झालेला आहे आणि आज आयोजकांचा टस असेल की या ठिकाणी जेणेकरून मॅच लवकर कशा संपल्या जातील, चांगल्या मॅच कशा होतील याच्यासाठी आयोजकांचा कटाक्ष. नक्कीच मैदानामध्ये पाणी पुरवायचं आहे आणि 12व्या प्रतिनिधींना विनंती असेल की लगेचच मैदानामध्ये पाणी घेऊन जा. नक्कीच पॅडी तुम्ही उल्लेख केला बराचसा उशीर या सामन्यांना मात्र 2 दिवसांच्या रजनीमध्ये आम्ही केलाय. कारण 5 ते 6 वाजेपर्यंत शेवटची मॅच आम्ही पाहतोय. पहिला दिवस गाजवला वावंडळ या संघाने. त्यानंतर आपण कालचा दिवस पाहिला तर तेजस देशमुख मात्र एकतर्फी लढत आपल्याला मैदानामध्ये देताना पाहायला मिळाला आणि वयाल संघ मात्र टॉप 6 मध्ये क्वालिफाय झालाय. आणि आजच्या दिवसात आजच्या रात्रीत मात्र कोणता संघ टॉप 6 मध्ये क्वालिफाय होईल ती लढत आपण आज पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय साहेब त्यांचं देखील आपण स्वागत करूया. एका बाजूला आपण पाहतोय पॅडी कराडे आणि एका बाजूला आपण पाहतोय माडपाई माडप. या 2 संघांमध्ये ही मैत्रीपूर्व लढत. सुधाकरजी बेलोसे एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. वरसेवाडी गावातील त्यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील आपण करूयात. आपण सन्मानपूर्वक या आणि व्यासपीठावरती येऊन या मॅचचा आस्वाद घ्या. हा नक्कीच बेलोसे साहेबांचा सुद्धा आपण इथे सगळं शुभ सन्मान करूया. कारण काय पौरसभातील आपण पाहिले सर्व जे व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं असेल खूप शांत आणि संयमी नेहमीच आपण सगळे कार्यकर्ते पाहिले असेल. राजकारण जर आपण पाहिलं असेल 2-4 दिवस फक्त खेळला जातोय त्याच्यानंतर सगळे मिळून मिसळून एका ठिकाणी आपलं कार्य करत असतात. एक चांगलं एकीचं बळ या गावाचं आहे आणि खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आई एक विराट चषक 2026 एक शानदार पर्व आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. आपण शेवटचा षटक आता या पहिल्या बिनिंग मध्ये बाकी असेल. याच्यानंतर मॅच असेल मर्याई गुलसुंदे आणि त्यांच्या विरोधात बीड. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं खूप गरजेचं आहे. अन्यथा या ठिकाणी जो संघ इथं उपस्थित करणार असेल आणि त्याचा आजपूरचा संघ जर टीम कॅप्टन इथं नसेल तर त्या संघाला टॉस दिला जाईल. नियमांचं पालन काटोकट या ठिकाणी आज इथे केले जातील याची नोंद आपण सर्व संघाच्या संघटनाकडे घ्या. 2 दिवस जर आपण पाहिलं असेल
12चा पोल होता ना 2 दिवस आणि आज 8चा आहे. योगेशजी प्रबलकर पण एक आमचे पोलीस पाटील योगेशजी प्रबलकर आमचे परममित्र या ठिकाणी आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. गावचे पोलीस पाटील ते देखील चांगले समालोचक आहेत. त्यांचे आपण इथे स्वागत करूया. आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल पहिला चेंडू सोमनाथजी मोरे त्यांच्या समर्थन त्या दोन्ही मान्यवरांचं या आई एकविरा ट्रॉफीमध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे पहिल्या चेंडूतील लाईन गोलंदाज भरकलेत. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज झालेले आहेत सिद्धेशचा पहिला चेंडू इथे लाईन भरकटलेली आहे. एक धावा. इथे चांगला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न केला जातो. नटराज स्टाईलला मात्र इथे पंच दोन्ही हात जमीन समांतर करून सांगतात का इथे हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावा त्या ठिकाणी मिळाली आहे. आता माडप संघाच्या पाठीराखे विचार तेच करतात धावा कशा येऊ द्या. धावांना महत्व आहे. आणि या सिंगल धावसंख्येच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 26. 4 बाद 26. 4 फलंदाज 26 धावफलकावती. योगेश दादा तुमच्या माहितीसाठी आज सामना एका बाजूला माडपाई माडप आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गारमाता कराडे. हा सुरेख चेंडू गुडलँड स्पॉटवरून चेंडूला उस्ती दिलेली आहे. चेंडूने बॅटचा कुठला संपर्क निर्माण झाला आणि डॉट बॉलची आपापली समाप्ती झालेली आहे. बिमारचा रिवॉय का हाईट फॅक्टर हाईटसाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची आता मदत इथे घेण्यात आलेली आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे सर. अंपर रिव्ह्यू आहे. हाईट फॅक्टरसाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आलेली आहे. चला गुलसुंदे आणि बीड दोन्ही टीम कॅप्टन आयोजक जर आपण या ठिकाणी गणेश जरा कॉल करा दोन्ही टीमला. जर उपस्थित नसेल तर बघा त्यांना लवकर इथे येण्याची विनंती आपण करा. गुलसुंदे आणि बीड दोन्ही संघाला पुढील मॅच असेल याची आपण रिपोर्टिंग आपली करा. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आलेली आहे. वाईट बॉल आहे. चांगला डिसिजन या ठिकाणी योग्य ते डिसिजन आपण पाहिलं असं निर्णय चांगला अचूक लेट आहे पण निर्णय थेट आहे. मात्र या ठिकाणी 333 पंच आपण पाहतो तिथे या टीके खुरंगले सर यांच्या माध्यमातून हा चेंडू आणि या चेंडूवरती मात्र चांगला फटका मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण प्रेक्षक पडलेले आहे. आणि इथे मात्र आलेला माइट हिट बिग हिट षटकार साधावा. तेहतीस धाबा. आणि या षटकामध्ये आता चांगल्या धाबा येत आहेत. चांगल्या धावसंख्येला आता आकारणी दिलेली आहे. फलंदाज आपण पाहिलं असेल तर माडपाई माडव संघाचा स्ट्राईक होती आहे तो अनिकेतच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. आणि संघाच्या धावसंख्येला देखील चांगला आता आकार देण्यात आला. 33 धाबा लागले धाव फलकावती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर शेवटचा हा 6 चौथा षटक मात्र इथे या चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलं जातं. मात्र एलिव्हेशन थोडं कमी पाहायला मिळालं. चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि इथे टिपलेला हा झेल आणि संपलाय अनिकेत यांचा खेळ. तेव्हा जास्त बेल घेऊ नका. टाईम अलर्ट असेल याची नोंद आपण दोन्ही टीम कॅप्टननी घ्या. आणि इथे मात्र विकेट पण प्राप्त केलेली आहे. गोलंदाज मात्र एक विकेट इथे मिळाली आहे. सिद्धेशच्या गोलंदाजाने खराब सुरुवात केली त्याच्यानंतर मात्र एक षटकारचा मार देखील त्याने खाल्लेला आहे आणि एक विकेट प्राप्त केलेली आहे. अमोलजी कदम सौरभ कदम आणि वमडलचे या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील आपण इथे सहर्ष स्वागत करूया. मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठात यावं. अमोलजी कदम सौरभ आणि त्यांच्या समवेत
गौरवजी देखील आहेत त्या ठिकाणी. गौरव कदम, अमोल कदम, सौरभजी कदम या ठिकाणी त्रिमूर्ती सामन्याचा आनंद घेत आहेत. पहिल्या रात्रीमध्ये त्यांचा संघ इथे खेळला होता आणि त्यांचं देखील आपण आई एकविरा ट्रॉफीमध्ये स्वागत करतो. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचावरती यावं. आपलंही स्वागत आहे. हा नक्कीच आपण करतोय सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्ञानेश्वर काका तवले, त्याचबरोबरीनं अमरभाई सूर्यवंशी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय भरोसे गावचे पोलीस पाटील योगेशजी प्रबलकर, त्याचबरोबरीनं सोमनाथजी मोरे मुख्य व्यासपीठावरती बसलेत, सामाजिक कार्यकर्ते. त्याचबरोबरीने यावेळेस दमदार स्ट्रोक, फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेलला केले कॅरी आणि हा मोठा धक्का बॅटिंग करत असताना माडपाई माडप टीमला ठोक. तर वरोसे गावची आन बान शान म्हणजे आपण पाहतो आई एकविरा चषक 2026 एक शानदार पर्व. खूप चांगलं आयोजन, चांगलं असं नियोजन आपण होतं अजिंक्य या स्पर्धेचं. हा नक्कीच सिक्स बॅटिंग चेक करणार आहोत. बॅटिंग टीम रिव्ह्यू का? ओके, तिथे प्रेक्षक आहेत तरी देखील आपण पाहतो की चेक करू. चला ऑनफिल्ड पंच, तुमचा निर्णय ग्राह्य धरला जाईल. पंचांनी आऊट घोषित केलंय दिलीप काका निकालजे, त्याचबरोबरीनं अरविंद काका गायकवाड, योगेशजी प्रबलकर पोलीस पाटील, त्याचबरोबरीनं सुरेश शिंदे, सुधाकर बेलोसे, सोमनाथ मोरे, सुनीलजी प्रबलकर, सगळे मान्यवर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती बसलेत. यशवंतजी प्रबलकर, त्याचबरोबरीनं अंकुश पवार, समीर बेलोसे, तदनंतर जयवंत तवले, गोविंद मोरे मुख्य व्यासपीठावरती बसले. सर्वांचं आम्ही करतोय हार्दिक हार्दिक. पवनभाई आमचे ते देखील या मुख्य व्यासपीठावरती बसलेत. सर्वांचं आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 स्वागत. नक्कीच सर्वांचं स्वागत. अजिंक्य आपण कडे पुढील मॅच असेल गुलसुंदे आणि बीड. शेवटचा कॉल आपल्यासाठी असेल, मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल झेल मात्र सुटला जातोय. एकदा धावून पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा इथे सहजरित्या इथे पूर्ण झालेले आहेत. 2 धावा कंप्लीट झालेले आहेत आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर माडप संघात जाऊन पोहोचलेला आहे. बघा तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न इथे झालेला आणि 3 धावा कंप्लीट इथे केलेल्या आहेत. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये व्हायला असं वाटत होतं 2 धावसंख्येचा समाधा इथं मांडला जाईल. मात्र इथे याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिजे वडगाव संघानं सर्कलच्या आतमध्ये 4-5 धावा सुद्धा धावून काढलेल्या आहेत आणि इथे देखील आपण पाहिलं असेल माडपाई माडव संघाच्या दोन्ही फलंदाजांकडे चांगला ताळमेळ आहे आणि या 3 धावा इथे आलेल्या आहेत आणि 3 धावसंख्येच्या बरोबर 36 धावा 36. 2 चेंडू या पहिल्या बिनिंगमध्ये शेवटच्या षटकातील बाकी आहेत. हा चांगला चेंडू क्षेत्ररक्षण तिथे रोहित आहेत. मात्र या ठिकाणी 1 बाउंडचा चौकार इथे 40 धावा लागल्या त्या धावफलकावरती. 5-40. विजय मास्टर इकडे पहा, आपण इकडे या. मैदानाच्या आतमध्ये आपण आता पाहूया शेवटच्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल ना. फर्स्ट विनिंग लास्ट वर ऑफ द 1 to go लास्ट बॉल आणि या चेंडूवरती मोठा केले आपण पाहिला सर क्षेत्ररक्षण तिथे रोहित कारंदे या ठिकाणी चांगला प्रयत्न त्यांचा शेवटपर्यंत आपण पाहिलं असेल प्रयत्न झाले होते. 2 धावा पूर्ण केले, तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा देखील इथे सहजरित्या पूर्ण झाल्या. 3 धावा इथे धावून कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 3 धावा संख्येच्या बरोबरीनं पहिल्या सत्रामध्ये पहिल्या बेटिंगमध्ये 24 चेंडूमध्ये अजिंक्य सर 43 धावा जमवलेत आणि 44 धावसंख्येची गरज आहे ती आई
गारमाता कराडे संघाला विजयासाठी 44 धावसंख्येची गरज आहे ते 24 बॉलमध्ये. हा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की 44 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. पर षटकामध्ये 11.00च्या सरासरीनं धाबायचंय. नेक्स्ट मॅच गुलसुंदे टीमचा कॅप्टन आणि बीड गुलसुंदे टीमचे कॅप्टन आलेत. बीड टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. या ठिकाणी आपण आमच्या आयोजक रुपेश दादा प्रबलकर यांना आम्ही विनंती करतोय. त्याचबरोबरीने हेमंत सावंत, दिलीप काका निकालजी यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अतिथी देव भव गणेश शर्मा यांना देखील विनंती असेल की आपण त्या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करावं. बरेचसे गावचे ग्रामस्थ या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थितीमध्ये आहेत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. खऱ्या अर्थानं इंग्रजांना 150 वर्ष राज्य केलं या भारत देशावरती. ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही आणि त्या खऱ्या अर्थानं संस्कृतीला जपणारा हा भारत देश, महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील अगदी निसर्गरम्य वस्तीमध्ये वसलेलं हे वरोसे गाव आणि त्यांची चालू असणारी आई एकविरा चषक 2026 हे दिमागदार देखणं पर्व आणि खूप चांगली स्पर्धा. त्यानंतर अरविंद काका गायकवाड यांना देखील विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. अरविंद काका गायकवाड यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी या ठिकाणी केदार तेलंगे यांना विनंती करेन. हेमंत सावंत देखील त्या ठिकाणी आहेत, गणेश शर्मा देखील त्या ठिकाणी असतील आणि मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. 24 मध्ये करायचे 44 धावसंख्येचा पाठलाग. या धावसंख्येचं पाठलाग करणं तितकंसं मित्रांनो अवघड नसेल. त्यानंतर योगेश प्रबलकर वरोसे गावचे पोलीस पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. बाई ओके भाई अमरबाई सूर्यवंशी यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. अमरबाई सूर्यवंशी यांनी काल पैशाची लयलूट केली. खऱ्या अर्थानं तब्बल 10 ते 15 हजार रुपये केवळ इनाम राशी त्यांनी खेळाडूंसाठी एक वेगळी पर्वणी त्यांनी खऱ्या अर्थानं दिलेली आहे. आणि तेच बाई ओके भाई अमरबाई यांचं आगमन खऱ्या अर्थानं कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील त्यांच्या माध्यमातून बरेचसे पारितोषिक लावण्यात आलं. त्यानंतर सुरेश शिंदे काका यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सुरेशजी शिंदे काका यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सुरेश शिंदे काका यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आणि त्यानंतर आपण पाहतोय की सुधाकर बेलोसे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केलं जाईल. सुधाकर काका बेलोसे यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तत्पूर्वी आपण पाहतोय की मुख्य व्यासपीठावरती सुरेश शिंदे नक्कीच या ठिकाणी सुधाकर बेलोसे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करीत आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की एक सायकल योगेशजी प्रबलकर आम्हाला सांगतायत की जरूर आमच्या माध्यमातून आणि श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक सायकल आम्ही या स्पर्धेमध्ये देत आहोत. त्यांचा देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. योगेशजी प्रबलकर वरोसे गावचे पोलीस पाटील, त्याचबरोबरीनं त्यांच्या सोबतीला श्रीकांतजी शिंदे या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतो एक सायकल आम्हाला या स्पर्धेमध्ये देण्यात आली आहे. त्यांचा देखील आभार. आणि गतवर्षी देखील आपण पाहतो एक सायकल त्यांनी खऱ्या अर्थानं दिली होती आणि त्यांचं असंच प्रेम सदैव या आयोजकांवरती राहू द्यात हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतोय. त्यानंतर सोमनाथ मोरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर समीर भाई बेलोसे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. समीर दादा बेलोसे खऱ्या अर्थानं त्यांचं विशेष प्रेम राहिले या आयोजनावरती. आजचा वार ते कंटिन्यू असतील यापुढे. त्यानंतर जयवंत तवले यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्याचबरोबरीनं गोविंद मोरे यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. बाई ओके बाई गोविंद बाई यांचा देखील सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चला मॅचला होती सुरुवात. जी लकी ड्रॉची सायकल आहे ना प्रेक्षक कमाल कॅशसाठी ती योगेशजी प्रबलकर आणि श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात येईल.
आपण कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी सर यांचा आवाज. व्हेरी फर्स्ट बॉल, सन्मान दिलाय, एक धाव पहिल्याच बॉलवरती मिळते. 11.00 ची सरासरी. चेतन भोईर आम्हाला सांगतायत नडालगावचे सुपूत, एक हुशार मित्रांनो व्यक्तिमत्व, त्याचबरोबरीनं अगदी त्यांचं माइंड शांत, डोक्यावरती बर्फ ठेवत सातत्यपूर्वक ते स्कोरिंग करत असताना आपण पाहतोय आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. एक धाव फलकावरती. दुसऱ्या चेंडूसाठी फेकण्यासाठी गोलंदाज अमोल पाटेकर बॉलिंग ट्रॅकवरती तयार असेल. आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल अमोल पाटेकरने मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी शक्ती लढवलेली आहे. आणि विकेट मात्र आपण पाहिलं असेल रोहित कारंदेसारखी एक मोठी गोल्डन विकेट इथे प्राप्त केलेली आहे, ती माडपाई माडव संघानं. पहिलं षटक इथे प्रगतीवर अमोल पाटेकर आपण पाहिलं असेल फलंदाजीमध्ये एकदम चमत्कारिक या ठिकाणी त्याची फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र गोलंदाजीमध्ये या ठिकाणी चांगली कामगिरी झालेली आहे. चला बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल मर्याई गुलसुंदे. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेण्यात आलेली आहे. आणि इथून जे गोलंदाज मात्र या ठिकाणी ऑनलाईन आपण स्क्रीनवरती गोलंदाजी तिसरे पंच आमचे टीके कुरंगले सर आयोजक देखील आहेत, आयोजक देखील तिथे आहेत. गोलंदाजा शैलीवरती या ठिकाणी संशय व्यक्त केलेला आहे अमोल पाटेकर यांचा. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल त्यांच्या गोलंदाजीवरती थोडासा संशय व्यक्त केला. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेण्यात आली. चला बीड संघाची टीम कॅप्टन आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी आयोजकाशी संपर्क करा. गुलसुंदे संघाचे कॅप्टन सचिन इथे आलेले आहेत. सचिन आपलं स्वागत असेल या मॅचसाठी. गुलसुंदे टीम कॅप्टन इथे आलेले बीड संघाचे कॅप्टन. चला पहिला षटक सामन्याचा आज जर बीड संघ इथे आला नाही तर या ठिकाणी गुलसुंदे संघाची टीम कॅप्टन उपस्थित आहेत, त्या संघाला टॉस दिला जाईल. नेम आज मात्र या ठिकाणी कडक या स्पर्धेचे असतील. 5 रात्रीमध्ये या ठिकाणी नेम चांगले कडक लावण्यात आलेले आहेत. आणि नेम लावायची गरजही भासली नाही पाहिजे अजिंक्य सर, कारण काही नाईटची स्पर्धा आहे. नाईट स्पर्धा म्हणजे आपण बोलतो तेवढं सोपं नाही आहे. आणि खूप साऱ्या ठिकाणी आयोजकांची आपण मारुती कांबळे साहेब या ठिकाणी त्यांचंही स्वागत आपण इथे करूया. मारुती दादा आपलंही स्वागत आहे. आणि इथे अमोल पाटेकर चांगली गोलंदाजी करत असताना भेदकता दाखवत असताना इथे मात्र आपण पाहिलं असाल फर्निचर डिस्ट्रॉय केलेल्या. आणि इथे मात्र फलंदाज पास झालाय, दुसरा फलंदाज पास झालेला आहे आई गारमाता कराड संघाचा अक्षय भोईर. शिक्षक सर खऱ्या अर्थानं महादेव कोकणे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबरीनं मारुती कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्षमय स्वागत. आहेत आपण आयोजक आहेत, आयोजक ऑन स्क्रीनवरती आयोजक आहेत, स्वतः आयोजक त्या ठिकाणी आहेत. रोहित खेळाडू कक्ष सोडू नका, अन्यथा पेनल्टी लागेल. त्याकरता आहेत पंच आहेत, चेक करतील, रिप्ले मध्ये चेक करतील. आपण जागेवर बसा प्लीज, प्लीज आपण जागेवर जा.
पाहिजे काय ना लाईव्ह येतं आता चेक कर कोण बोलला लाईव्ह चालतो बोलला हा लाईव्ह चालू माईक पण चालू येतं कोण बोलला चालतो बोलला आरोप नको करू रोहित रोहित जा रोहित चला या ठिकाणी मॅच चालू करा आम मॅच मध्ये आपण या ठिकाणी चेक करणार त्या ठिकाणी गणेश शर्मा आमचे आता तिसरं आपण स्क्रीनवरती आहेत अजिंक्य भोट देखील आमचे आहेत आयोजक चला ऑन मध्ये आपण इथे चेक करूया गोलंदाजीला आता इथे कुठल्याच संघावरती अन्याय केला जाणार नाही कारण स्पर्धा आपण पाहिली असेल खूप चांगली मानाची सन्मानाची आणि आपण पाहिजे असेल ऑनलाईन मॅच आहे त्याच्यामुळे आपण स्क्रीनवरती पाहू शकाल या ठिकाणी जर गोलंदाजा एखाद्या शैलीत जर आढळली तर नक्कीच या ठिकाणी त्याच्यावरती दंडात्मक कारवाई आयोजकांच्या माध्यमातून केली जाईल अमोल पाटेकर इथे गोलंदाजी करत असताना 44चा पाठलाग करायचा होता आणि जिथे जर आपण पाहिलं असेल पहिलं षटक सुरू आहे पहिल्या षटकामध्ये 2 धावा आतापर्यंत धावफल करते 2 फलंदाज बाद झाले आणि जर का या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी पैकी आढळला तर नक्कीच त्या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये अमोल पाटेकर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दंडित करण्यात आलेलं आहे जी आपली नॅचरल जी गोलंदाजी आहे ती गोलंदाजी आपण करावी आणि पाहूया या ठिकाणी ऑन स्क्रीनवरती आमची सगळी टीम आयोजक मंडळी आणि इथे मात्र या चेंडूवरती आणि क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येत असताना मात्र इथे फलंदाज मात्र बाद झाला तिसरा हादरा इथे मिळालेला आहे फलंदाज इथे बाद झालेले आहे मात्र आपण पाहिजे 44 धावसंख्येचा पाठलाग इथे अजिंक्य सर करायचं होतं आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अमोल पाटेकरनं 2 धावा इथे खर्च केल्या 3 विकेट प्राप्त केलेल्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर थोडीशी या ठिकाणी आता परिस्थिती बिकट झालेली आहे चला याच्यानंतरची मॅच असेल एका बाजूला मर्याई गुलसुंदे आणि त्यांच्या विरोधामध्ये बीड संघम ही मॅच संपण्याच्या अगोदर जर या ठिकाणी बीड टीमचा कॅप्टन जर उपस्थित झाला नाहीये तर इथे आपण गुलसुंदे संघाला टॉस विन दिलं जाईल याची नोंद आपण बीड संघाला घ्या ऑनलाईन जर आपण मॅच पाहत असेल तर बीड संघाचे कॅप्टन इथे चांगलासा चेंडू सन्मान दिलेला आहे सेन्सिबल क्रिकेट मात्र या ठिकाणी परिस्थिती थोडीशी बिकट आहे परिस्थिती थोडीशी नाजूक आहे अशा वेळेस आपण जर पाहिलं असता तर फलंदाजी मोठा फटका खेळण्यापेक्षा इथे जमीन नगाचा फटका इथे थांबा सचिन आपण मॅच विनिंग ब्रेकमध्ये आम्ही त्यांना कॉल केलेला आहे चला तुम्ही जाऊ का सचिन थांबा चला या ठिकाणी आपण आयोजकांचा इथे आपण पाहिलं असेल निर्णय आलेला आहे की बीड संघाला या ठिकाणी कॅप्टन आले नाहीये एक षटक समाप्त झालेला आहे आणि इथे मर्याई गुलसुंदे संघाला टॉस विन दिलेला आहे याची नोंद आपण घ्या पहिलं षटक इथे समाप्त झालं 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 धावा 3 विकेट पहिल्या षटकाचा खेळ अमोल पाटेकरांचा खूप चांगला राहिलेला आहे आणि इथे विजयासाठी आता गरज असणार आहे ते 18 चेंडूमध्ये 42 धावसंख्येची एक ओव्हरच्या आत आपण कॉल त्यांना दिलेला आणि तर गुलसुंदे संघाला टॉस दिला बीड संघ ओके त्यांना मान्य झाला बीड संघाच्या कॅप्टनला सुद्धा मान्य झालेलं आहे त्यांनी सुद्धा ऍग्री केलेलं आहे चला वेळेचं बंधन सगळ्यांसाठी असेल आणि सचिन आपण निर्णय काय असेल तो निर्णय आम्हाला कळवा ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये इन ऑप्शन मध्ये या टॉस इथे दिलेला आहे मर्याई गुलसुंदे संघाला आणि बीड संघ टॉस हरलेला आहे मात्र इथे आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज येते 42 धावसंख्येची इथून आता मात्र ते आक्रमण करावं लागेल आक्रमण खूप गरजेचं आहे चला स्पीडअप करा पण माझ्या टीमचे कॅप्टन चला गोलंदाजीसाठी बॉलर आलेले सागर कातकरी सागर देखील चांगला असा गोलंदाज आहे मात्र पाहूया आता सागरची गोलंदाजी कशी होईल आणि इथे मात्र कराडे संघाला आता धावा करायची आहे त्या 18 चेंडूमध्ये 44 पाठलाग करायचा होता पहिला षटक अमोल पाटेकर यांचं राहिलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आज चांगला चेंडू त्याच्यावरती केलेलं आक्रमण क्षेत्ररक्षण इथे हल्ले सुद्धा नाहीये त्यांच्या हातामध्ये सोपं झेल इथे दिलेलं आहे आणि चौथा फलंदाज बाद झालेला आहे गारमाता
आई गारपाटा कराडे संघाचा 4था पर्यंत बाद झाला 2 धावा फलकावती असताना. क्यू धन्यवाद डीजे मास्टर. मात्र गोलंदाज या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी करतोय सागर मात्र पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केलेली आहे. आता 17 चेंडूमध्ये 42 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून संपलेला आहे, मॅच अजून ऑन आहे. मात्र यश मालकर इथून जाता तुम्हाला चांगली पार्टनरशिप करावं लागेल. विकेटवर तुम्हाला जास्त बेल द्यायला लागेल. सिंगल डबलने आता जास्त आपण प्राधान्य दिलं जाईल. दिलं तर नक्कीच या ठिकाणी या धावपा या समोरामध्ये देखील कमबॅक करण्याची संधी मिळू शकेल कराडे संघाला. मात्र चांगला असा चेंडू, स्कूपचा हा फटका, क्षेत्ररक्षण तिथे प्रयत्न करतायत. आता 1 बाउन्सचा चौकारी झालेला 4 धावा. इथे आलेल्या चौकारच्या बरोबर संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा बदल होईल. ज्या 44चा पाठला करत 6 धावा लागल्या धावफलकावती. आता गरज असणार आहे ती 38 धावसंख्येची. 16 चेंडू 38. सुधाकरजी बेलरसे साहेब आमचा पण वेळ असेल, चांगले समाजसेवक आहेत. MD भाई आमचे कॉमेंटेटर, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मात्र आता गरज असं आहे 16 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची. MD भाई आपका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूँगा कॉमेंट्री विभाग की तरफ से. पहले दिन में अच्छी कॉमेंट्री अपने को सुनने का मौका भी मिला. ऑनलाइन हम कॉमेंट्री सुन रहे थे, लेकिन हम भी थोड़ा प्रयास कर रहे हैं हिंदी की और का कॉमेंट्री करने के लिए. लेकिन मैदान के अंदर देखा जाएगा तो 44 का पीछा करते समय इस समय कराटे टीम का निजी स्कोर आ चुका है. टोटल 7 रन बन चुके हैं. अभी भी 37 रन की जरूरत है. वाइज गेंदे बचे होंगे 15 गेंदों में 37 रन की जरूरत है. हमारे MD भाई हमारे साथ थोड़े हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहूँगा. और मैदान के अंदर एक अच्छा मुकाबला, एक तरफ है गारमाता कराड़ा टीम और दूसरी तरफ है माड़पाई माड़प. दोनों टीम के बीच में जो मुकाबला चालू है पूरी तरह नौका फंस चुकी इस समय गारमाता कराड़ा टीम की. लेकिन यहाँ पे देखा जाएगा तो कि अच्छी पार्टनरशिप बैटल हो सकती है, तो निश्चित रूप से ये मुकाबले वापसी हो सकती है. सबसे पहले तो मैं नमस्कार करना चाहूँगा यहाँ पे जितने भी दर्शक बैठे हुए हैं और साथ ही साथ सम्मानीय लोग, मेरे दिल की गहराइयों के साथ मैं नमस्कार करना चाहूँगा. और साथ ही साथ मैं बताना चाहूँगा कि मेरे साथ में मेरे सहयोगी कमेंटेटर क्या खूब तारीफ कर रहे थे मेरी. इसी बीच अच्छी गेंद सीधा स्टेट की तरफ खेला है. वहाँ पे खिलाड़ी तैनात थे. जब तक गेंद को फील की जाती, मौका था 1 रन चुराने का. इस 1 रनों के साथ स्कोर बोर्ड जा पहुँचा है 9 रन. योगेश प्रवर्कर साहब की तरफ से 3 छक्के के लिए है 500 रुपए का इनाम है. कल्पेश के लिए मान चुका है 500 का. चला समोरची गाडी कोणाची, आपण गाडीची लाईट लावली, प्लीज लाईट बंद करा. समोर ज्यांची धार गाडी काय त्या आपण ज्यांची कोणाची असेल, प्रेक्षक असतील कोणी असेल. मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण स्टँडर्ड डिलर याने या चेंडूवरती केलेलं आक्रमण षटकाराची गरज असताना तिथे षटकार मात्र या चेंडूवरती आलेला आहे. आणि या षटकाराच्या बरोबर संघाच्या धावसंख्येला आकारणी चांगली आलेली आहे. डीजे जी का गाड़ी का मैं अनुरोध करना चाहूंगा कि वो बिल्कुल अपना लाइट को बंद कर ले, क्योंकि मैदान में लाइट की वजह से थोड़ी सी परेशानियों का सामना करना पड़ रहा है यहाँ पे खिलाड़ियों को. कृपया अपना, अगर आवाज आपके कानों तक मेरी पहुंच रहे हैं, मैं कृपया से कहना चाहूंगा आपको, अगर आप नहीं सुनते हैं तो फिर एक्शन लिया जाएगा हमारे कमेंट्री के यहाँ से कमेटी की तरफ से. हा नक्की ज्यांची कोणाची गाडीची लाईटची चालू आहे ना, प्लीज बंद करा. आमच्या आयोजक या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचण्याची वेळ आपल्यापर्यंत येऊन देऊ नका. ज्यांची कोणाची असू द्या, तुम्ही गाडीची एसी जर लावली असेल ना
तर जी. मात्र गाडीची लाईट ऑफ करा पण बिल्कुल, थैंक यू सर। हाँ उनका भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा, उनका भी शुक्रिया अदा करना और होगा। आप सर बता रहे हैं कि लेकिन, मैच बिल्कुल यहाँ पे मजेदार में फंसे। क्रिकेट अनिश्चितता होकर खेले और मानते भी है कि टोटल क्यों कितना बड़ा भी क्यों ना हो, इससे पहले हमने एक बहुत ही बेहतरीन शॉट देखने को मिला एक्स्ट्रा मिड विकेट के ऊपर से ये छक्का लगाया था और जिसके चलते 6 रन जुड़े। इसी तरह से अगर 1-2 छक्के इस ओवर में भी आ जाते हैं तो वापसी कर सकते हैं बल्लेबाज इस मैच में। हाँ देखिए कराटे टीम के लिए अभी जितना देखा है इस मुकाबले के लिए 12 गेंदे 29 रन की जरूरत है। ये देखा जाएगा तो फासला इतना बड़ा नहीं है, लेकिन अगर यहाँ पे अच्छी रन बनती है, अच्छी विकेट पर जब बड़े से हिट आते हैं तो ये मुकाबले में वापसी हो सकती है। लेकिन अभी तक देखा जाएगा तो मुकाबले में कौन सी टीम जीती नहीं, कौन सी टीम हारी नहीं है, दोनों टीम के खिलाफ से देखा जाएगा तो मुकाबला काफी अच्छा चल रहा है। लेकिन ये जो ओवर है तीसरा ओवर, ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर होगा। 6 गेंदे 29 की जरूरत थी, लेकिन पहली गेंद के ऊपर आक्रमण किया और लॉन्ग ऑफ के ऊपर से 1 बाउंस के तौर पर 4 रन मिले बल्लेबाज को। और जैसा मौका मिला 4 रन वो उसको बल्ले से देखने को मिले। आने वाले 11 गेंदों में अभी जरूरत है 25 रन की। देखील आपण स्वागत करूया आमचे बाबर, त्यांचं देखील आपण त्याचं स्वागत करूया। मतलब देखा जाएगा तो एमडी भाई अभी जीतने के लिए 11 गेंदों में 25 रन की जरूरत है। एक अच्छी गेंद थी, स्लोअर की गेंद थी, लेकिन यहाँ पे गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे और एक विकेट का पतन होता जा रहा है और आने वाली 10 गेंदें और 25 की जरूरत है। सदी हुई गेंदबाजी की वापसी की थोड़ी सी गेंद को अपनी ओर खींचा था ये गेंदबाज ने और उसको लपेट कर खेलना चाहते थे, फाइन लेग की तरफ से निकालना चाहते थे एक और बैक टू बैक बाउंड्री, लेकिन इस बार थोड़ी सी फंसी, ताकत नहीं थी इस शॉट में ज्यादा और ऊंचाई ज्यादा प्राप्त की थी गेंद ने, जिसके चलते एक विकेट के रूप में जाना होगा यहाँ पे से पवेलियन की ओर। यहाँ पे से जो नए बल्लेबाज जो आएंगे उनको यहाँ से बिल्कुल संभल कर खेलना होगा, साथ ही साथ अपना विकेट भी बचाने होंगे और ध्यान में रखना होगा कि बची कुची 10 गेंदों में अभी भी 25 रनों की जरूरत है। तो निश्चित रूप में यहाँ पे से एक बल्लेबाज को हवाई यात्रा की तरह से खेलना होगा और जो नए बल्लेबाज है उनको स्ट्राइक से, सिंगल से, नॉन स्ट्राइक वाले खिलाड़ी को स्ट्राइक में लाना होगा और उसके पास वो मौका है यहाँ पे से इस मैच को जीतने के लिए। सर हाँ देखिए एमडी भाई अभी देखा जाएगा 10 गेंदे बची है, 25 की दूरी है, 25 रन की जरूरत है। लेकिन यहाँ पे भी हवाई सफर करने होंगे बल्लेबाज को। अगर हवाई सफर होते हैं तो निश्चित रूप से मुकाबले में वापसी हो सकती है। लेकिन मैं तारीफ करना चाहूंगा इस गेंदबाज की, कम बैक करे अपने टीम के लिए, एक चौका जरूर आया था, उसके बाद विकेट मिला और अच्छा कम बैक। और ये अच्छी गेंद थी, स्लोअर की गेंद थी, क्या परिवर्तन इस गेंद के ऊपर किया था, अच्छा पेस इस गेंद के ऊपर देखने को मिला और ये रन आउट के लिए तीसरे अंपायर की मदद ली थी है। हमारे अंपायर तीसरे अंपायर की मदद ले रहे हैं, लेकिन देखा जाएगा तो सिंगल से इतना भी फर्क पड़ने वाला नहीं है माड़ी टीम के कप्तान को, उनको मालूम है। जी मैं कहना चाहूंगा ये रनआउट मुझे यहाँ से लग रहा है कि मैंने ये बता सकता हूँ, मुझे लग रहा था कि सुरक्षित जगह पे पहुंच चुके थे और मैंने इससे पहले आपको बताया था सर कि यहाँ पे से नॉन स्ट्राइक वाले खिलाड़ी को जरूर लाना होगा। वही करते हुए यहाँ पे अब तक क्या रनआउट हुआ है या चेक की जा रही है, बिल्कुल बताए जाएंगे आपको। पल पल की अपडेट, हमारे जो थर्ड अंपायर है काफी अनुभवी अंपायर है, वो पल पल की खबर आपको देंगे। और बल्लेबाज को लौटना होगा। एक रन आउट की विकेट सैक्रिफाइस हो चुके हैं और एक विकेट का पतन यहाँ पे थोड़ा मुश्किल का सामना करना पड़ रहा है। जी मैं बताया कि यहाँ पे से मुझे लग रहा था कि रन आउट शायद नहीं है, सुरक्षित जगह पे पहुंच चुके हैं, लेकिन थोड़ी सी बल्ला थोड़ा सा और अगर आगे कर लेते बल्लेबाज चालाकी करते तो यहाँ शायद अपना विकेट को बचा सकते थे, लेकिन असफल रहे और जाना होगा रन आउट के रूप में एक विकेट का और पतन आता हुआ। इसी बीच अच्छे विकेट मैदान से बाहर आ चुके हैं, तो देखा जाएगा तो पूरी तरह नौका पूरी तरह फंस चुकी है कराटे टीम की। लेकिन मुकाबला क्रिकेट जो अनौचो खेल हम हमेशा कहते हैं, जब तक लास्ट गेंद खेल के नहीं होती है, तब तक लास्ट गेंद के ऊपर कुछ नहीं होता है, तब क्रिकेट में पाकिट करना का है। सर ये बात मेरे ध्यान में आया कि आप जब सारंग में मेरे साथ में ऐसे ही कमेंट्री कर रहे थे, वहां पे फाइनल मुकाबला तक मैं मौजूद था, वहां पे मेरे साथ मेरे जो उस्तादों की उस्ताद अजिंक्य सर भी वहां पे उपस्थित थे, मौजूद थे, कमेंट्री कर रहे थे दोनों मिलके और भी बहुत सारे कमेंटेटर जुड़े थे। फाइनल मुकाबला था, एक गेंदों में 11 रनों की आवश्यकता थी और 9 रन, माफ कीजिएगा 9 रनों की जरूरत थी वहां पे
एक गेंद में 9 रन चाहिए थे और गेंदबाज ने वहां पे 9 बॉल डाल दिए थे, चौका मिला था, 5 रन आए थे और एक गेंद में सिर्फ मात्र 4 रन चाहिए थे और चौका लगाकर फाइनल मुकाबला जीत लिया गया था। इस बार अच्छी गेंद थी, एक्स्ट्रा ज्यादा बाउंस लिए, जिसके चलते यहां पे बल्लेबाज को लाभ मिलेंगे, 1 रनों का इजाफा वाइड के रूप में मिलेंगे ये रन। इस 1 रनों के साथ स्कोरबोर्ड अब तक जा पहुंचा है 20 रन। 44 का पीछे करता है, 20 रन बन चुके, एक तो बोनस मिला 1 रन का और 24 रन की अभी भी जरूरत है मुकाबला जीतने के लिए। तो क्रिकेट इसीलिए मैं बोल रहा था सर, आप बोलो। इस बार वापसी करते हुए अगली गेंद थोड़ी सी जरूर दिशाहीन गेंद डाली थी, एक्स्ट्रा बाउंस उछाल प्राप्त की थी, जिसके चलते वाइड करा दिया गया था। इस बार कमाल की वापसी की और एक बल्लेबाज को छकाया और निकल गई विकेट कीपर तक ये गेंद। 8 गेंदे अभी 24 रन की जरूरत है, 8 गेंदों में 24 रन की अभी भी जरूरत है उस मुकाबले के लिए जीतने के लिए। लेकिन अच्छी गेंद थी, जेड में डाली थी गेंद, लेकिन यहाँ पे बड़ा हिट लगाने की कोशिश थी बल्लेबाज की, लेकिन गेंद बल्ले के बीचों बीच आई नहीं और इसी के साथ एक सिंगल मिला। सिंगल से इतना फर्क पड़ने वाला नहीं एमडी भाई, और इस सिंगल के बाद 23 रन की अभी भी जरूरत है, गेंदे बची है 7। बिल्कुल सर, इसी के लिए तो मैं क्रिकेट को अनिश्चितता मानता हूं और मेरे साथ में पूरे जो क्रिकेट प्रेमी हैं सब मानते हैं कि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। मैं बता भी रहा था 9 रन चाहिए थे एक गेंद में, यहां पे से अगर गेंदबाज ज्यादा कुछ गलतियां नहीं करेंगे तो उनकी झोली में बिल्कुल ये मैच अब तक है। और इस बार थोड़ी सी आगे की ओर ये गेंद की थी, बिल्कुल प्रॉपर योग कर डाले और बल्लेबाज बिल्कुल समझ नहीं आया उसको और निकल गई विकेट कीपर तक और विकेट कीपर यहां चूकते कहा है। और इसी के बीच ओवर की समाप्ति, तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड जा पहुंचा है 21 रन 6 विकेट के नुकसान के बाद। अभी भी बची कुची 6 गेंदों में यहां से 23 रनों की आवश्यकता है। सर क्या कहना चाहेंगे, मैच में वापसी हो सकता है कि नहीं? हाँ, लेकिन देखा जाएगा तो एमडी भाई क्रिकेट अनिश्चित वाला खेल हम हमेशा कहते हैं, लेकिन इस मैदान में ये 6 गेंदों के ऊपर 23, 25, 30 रन भी बन सकते हैं। लेकिन अगर गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हो 6 गेंदों पे 6 रन, 1 रन भी नहीं होता है, कभी कभी 6 गेंदों पे 36 रन बनते हैं, ऐसा भी क्रिकेट हमने देखा है। लेकिन इस मैदान के ऊपर गार माता कराटे टीम के लिए 6 गेंदों में जीतने के लिए 23 रन की जरूरत। जी, एक बल्लेबाज को यहां से आड़े हाथों लेना होगा, बिल्कुल उनको ये समझनी होगी, उसके जहन में ये बात रखना होगा कि यहां से कतई हाँ मैच जीतना है, मुझे तो एक अच्छी पारी खेलनी होगी, ऊंची ऊंची इमारतें लगाने होंगे, हर गेंद में प्रहार करना होगा। नहीं तो अगर यहाँ पे से 1-2 डॉट गेंद निकल जाते तो फिर उनके ऊपर प्रेशर बढ़ते चले जाएंगे और सिर्फ उनके पास औपचारिकता बचे रहेंगे, बाकी कुछ कर नहीं सकते। उसके बाद यहाँ से पहली गेंद एक बड़ा हिट लगाना होगा और अपने मैच की ओर अपना दमखम दिखाना होगा सर। इसी देखिए निश्चित तौर से यहाँ पे एमडी भाई देखा जाएगा तो ग्राफ जो है ना, ग्राफ यहाँ पे कराटे टीम को ऊपर जाना चाहता है, ग्राफ अभी नीचे आ चुका है। लेकिन तब क्रिकेट में आखिरी गेंद खेल कर बल्लेबाज नहीं होते हैं तो क्रिकेट में वाकिद करना बहुत गलत होता है। 6 गेंदों में 23 रन की जरूरत और दूर वाले चोर से यहाँ पे गेंदबाज के तौर पर आ चुका है गेंदबाज शैलेश की पहली गेंद थी, जेड में डाली थी, लेकिन कारपर लेवल की गेंद थी, 1 रन आसानी के साथ पूरा किया। दूसरी की कोशिश और इस सिंगल के मदद से डबल को नोट किया और 2 रन इस गेंद के ऊपर। जी बिल्कुल, जरूर यहाँ पे से बल्लेबाज इस तरीके से समझ हासिल कर ली होगी अब तक, क्योंकि यहाँ पे से इक्का दुक्के से या बाउंड्री से बात बनने वाले है ही नहीं, सीधा ओवर बाउंड्री लगाने होंगे इस मैच में वापसी करने के लिए। और कहते ही ना कहते बिल्कुल निकाल दी इस गेंद को मिड विकेट के ऊपर से बाउंड्री के बाहर, बहुत ही बेहतरीन आला छक्का। से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। जैसे कि साहब की तरफ से मुकाबले जाकर जीतती है कराटे टीम के, उनके सुबह से 2000 का नगद राशि यहाँ पे कराटे टीम को मिलेगी। बिल्कुल बिल्कुल, क्यों नहीं मिलेंगे, क्योंकि मैच बिल्कुल मझधार में फंसे हुए हैं। और मैंने पहले भी बताया था कि एक बल्लेबाज को कम से कम यहाँ से इस मैच को जीतने के लिए आड़े हाथों लेना होगा। और पहली गेंद में भले ही यहाँ पे जर्मी डाली थी गेंद, उसको खोद कर खेलने की प्रयास की
थी, जिसके चलते सिर्फ 2 रन प्राप्त कर पाए थे। उसके बाद अगली गेंद थोड़ी सी चहलकदमी दिखाई, यहाँ पे बल्लेबाज ने थोड़ी सी अपना फुटवर्क का इस्तेमाल किया और जिसके चलते निकाल दी गेंद को मिड विकेट के ऊपर से बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। अगली गेंद के लिए यहाँ पे बिल्कुल गेंद तैयार हो रहे हैं। अब मुकाबले में यहाँ पे देखा तो मजा आ रही है। 4 गेंदों में 15 रन की जरूरत है। अगर ऐसे बीट बड़े आते हैं, चौके छक्के आते हैं तो मुकाबले में वापसी हो सकती है, लेकिन गेंदबाज के ऊपर अभी थोड़ा सा प्रेशर है और प्रेशर के साथ अभी कैसी गेंदबाजी करेंगे इस भाई। गेंदबाजी अच्छी गेंद थी और यहाँ पे देखा जाए तो लॉन्ग ऑफ क्षेत्र पर गेंद जा रही है। 1 रन आसानी के साथ पूरा किया, दूसरी कोशिश हो रहा है, 2 रन आसानी के साथ पूरा इस गेंद के ऊपर। अब आने वाले गेंदे बची होंगी 3 और जरूरत 13 रन की। 13 मेरा 7। प्रेक्षकांना एक सूचना आहे की आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर डाव्या बाजूला जो टावर आहे लाईटचा, तिथे थोडासा आपण पाहिलं असेल सप्लाय जरा मला करंट येतोय त्या टावर। बिल्कुल हमारे पल पल की खबर देते हैं। यहाँ की कमेटी जो है बिल्कुल चारों ओर दर्शक के खिलाड़ियों के साथ सारे दर्शकों का भी यहाँ पे खबर रखते हैं। इसी बीच विकेट सर लेग ऊपर की विकेट यहाँ पे भी लिया और यहाँ अच्छा लग रहा है। इस मुकाबले की हवा भी निकल चुकी है, लेकिन क्रिकेट जो अनौचिता भरा जो खेल है, लेकिन विकेट जरूर मिला है, लेकिन अभी भी 13 रन की जरूरत। एक खराब गेंद की प्रतीक्षा करनी होगी इस समय आई गारमाता कराटे टीम के कप्तान को, लेकिन अच्छी वापसी, अच्छी गेंदबाजी कर रहे इस समय अपनी टीम के लिए गेंदबाज शैलेश कातकरी नाम से कातकरी। लेकिन गेंदबाज इतने अच्छे तेज तरह गेंदबाजी कर रहा है, जब भी छक्का आएगा उसके बाद में जो कमबैक किया था, काबिल तारीफ गेंदबाजी। बिल्कुल सर, काबिल तारीफ क्यों ना हो, वो उनको मालूम है कि उनके ऊपर बहुत प्रेशर रहते हैं। इससे पहले हमने देखे एक कर्रारा शॉट लगाया था और जिसके चलते यहाँ पे गेंदबाज को मजबूर किए थे। इस बार थोड़ी सी चालाकी भरी गेंदबाजी की, जर में डाला फिर से एक गेंद को और जिसके चलते लेग बिफोर के चलते 1 विकेट का पतन मिला और चलता किया 7वीं विकेट। इसी बीच अगली गेंद थोड़ी सी फुल टॉस गेंद थी, यहाँ पे सिंगल तो पूरा हो चुका है, दूसरी की मांग हो रही, लेकिन दूसरी यहाँ पे लगता है कोशिश अच्छी थी, लेकिन यहाँ पे किस्मत का साथ नहीं मिला और उनके और 1 विकेट का पतन होता जा रहा है और ये मुकाबला अभी पूरी तरह फंस चुका है। लेकिन एक खराब नो बॉल की प्रतीक्षा करनी होगी इस समय आई गारमाता कराटे टीम के लिए, लेकिन अजिंक्य बोर्ड काफी अच्छे कमेंटेटर है इस एरिया में। सबसे ज्यादा इस मौसम में जो कमेंट्री कोच ने किए थी, एक मैं हमेशा जो क्या उसका नाम आलोचना करता हूँ, एक है अजिंक्य बोर्ड और दूसरे हमारे मानस मनोरे, बहुत सारी मैच उन्हें कवर की है। चला या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल अमोल पाटेकर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। चला अमोल, आपलं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं आणि नेक्स्ट मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय। चला या ठिकाणी